कांस्याला विरघळवणं खूप कठीण काम आहे आणि ह्या कामाला धातू विरघळवण्याच्या कारखान्यात म्हणजे ज्याला फाउंड्री म्हटलं जातं तिकडे केलं जातं. पण एवढ्या मोठ्या प्रतिमेला बनवण्यासाठी एवढी मोठी फाउंड्री लागणार होती जी भारतामध्ये भेटणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणून कॉन्ट्रॅक्टर कंपनी शोधात निघाले आणि गेले चायनाला. चायनाने राम सुतार यांच्या स्टुडिओमध्ये त्यांची एक टीम पाठवली. सरदार पटेलांचा चेहरा आणि पोशाखाला प्रत्येक माहितीला डिजिटली कॅप्चर केलं गेलं. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कांस्याच्या पुढच्या भागाचं सगळं काम हे चीनमधल्याच कंपनीमध्ये झालं. राम सुतार यांच्या स्कॅन कॉपीजना मोठं केलं गेलं आणि एक एक तुकड्याला जोडून पूर्ण आकाराचा साचा बनवला गेला. प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी राम व्ही सुतार स्वतः तिथे उपस्थित होते. चायनावाले लोक त्यांच्या पद्धतीने कुठलाही चेंज करू नयेत यासाठी राम सुतार त्यांच्यावर कडी निगराणी ठेवून होते.